कुटलवाडीवर झालेले आहेत आणि सरकार का आमची दखल घेत नाही। मग आदिवासी वाहून जाऊ दे काय, तेच ठरवलं आहे सरकारनं, बरोबर आहे ना? हां, जाऊ दे, सगळी जाऊ दे। सरकार 8-16 दिवस पाऊस पडतो, आम्हाला वाहू नाही जावाला, आम्ही जाऊ तर कशी? भाऊ समजा जाम आजारी सिरियस आहे हॉस्पिटलला, आम्ही जाऊ कशी? आता जातोय मग राहतोय। नमस्कार, माझं नाव रुपेश मेंगार, राहणार कुटलवाडी, ग्रामपंचायत बामणगाव हद्दीमध्ये आमचा 2 किलोमीटर अंतरावर आमचा गाव आहे आणि इथून आम्ही येण्या जाण्याचा प्रवास या नदीमधून करत आहोत। आज गेले 40 ते 50 वर्षापासून आम्ही इथे रहिवास करतो आणि या नदीमधून जीव घेणे प्रवास करतो, तरीसुद्धा शासनाने दुर्लक्ष केलं आहे आमच्याकडे। आज प्रत्येक टायमाला आम्ही निवेदन देतो शासनाला, शासन म्हणते की पुढच्या वर्षीपर्यंत तुम्हाला आम्ही पूल बांधून देतो असे आश्वासनं देतात आणि ती फक्त आश्वासनच राहतात आणि प्रत्यक्षात इथं काहीच नाही आहे। आम्ही जीव घेणे प्रवास करतो, लहान मुलं शाळेमध्ये जायचं झालं तरी आम्हाला ही नदी पलटून त्या साईडला जायला लागते आणि प्रत्येक टायमाला आम्ही दोराला बांधून किंवा जीव घेणे प्रवासामधून आम्ही या साईडला त्या साईडला काढतो। आज 4 दिवस झाले तर आम्ही इथेच अटकलो नाही, बाहेर आम्हाला सामान आणायला जायचा प्रवास राहिला ना, आजारी पेशंटला बघायला जायचं झाला। त्या गावामध्येच आमचं एक रुग्ण आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, त्यांच्या घरच्या मंडळीला बघायला जाण्याला प्रवास नाही इथं, मग आज त्याला कुठलं काय झालं तरी इकडे आणायला प्रवास नाही या नदीमधून। आणि सार्वजनिक बांधकामचे, त्याच्यानंतर बांधकाम विभागाचे उपाभियंता, जिल्हा परिषदचे कार्यकारी अभियंता स्वतः प्रत्यक्षात गावामध्ये पाहणी करून गेलेत। आज त्या इंजिनियर ते स्वतः गावामध्ये येतात, ते मोजमाप करून नेतात आणि ते म्हणतात की आपण निवेदन पाठवतोय। मग जिल्हा परिषद हे निवेदन मंजूर करत का नाही? आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषदने जर नियोजनला पाठवलं तर मग नियोजन हे मंजूर का नाही करत? नियोजन म्हणते की आमच्याकडे नाही, होणार नाही। जिल्हा परिषद म्हणते की आम्हाला वरिष्ठ स्तरीय पाठवायचा अधिकार नाही। प्रत्येक टायमाला इकडून तिकडेच शासन करते। बांधकाम विभाग म्हणते की आमच्यात होणार नाही, कलेक्टर म्हणते की आमच्याकडे होणार नाही त्यांच्या ऑफिसला पाठवल्याच्या नंतर। मग आम्ही आदिवासी आहोत म्हणून आम्हाला शिक्षणदार नाही म्हणून तुम्ही काय ना काहीतरी तुमचा मार्ग काढून यंदाचा वर्ष जाऊ दे, पुढचा वर्ष असं तुम्हीच ढकलताय। प्रत्येक टायमाला काय ना काहीतरी खोटं सांगून आम्हाला खोटी आश्वासनं देऊन यंदा करून असंच तुम्ही आमच्यावर दुर्लक्ष केलं आहे। मग याचा अर्थ तुमचं असं म्हणणं आहे की ह्या गावातली लोकही ह्या पाण्या पावसामध्ये मेल्या पाहिजे, हेच तुमचं हे आहे। शासनाने योग्य ती कारवाई करून आम्हाला लवकरात लवकर योग्य तो मार्ग दिला पाहिजे आणि आमचा पूल झाला पाहिजे। एवढे वर्ष झाले आम्ही सरकारकडे निवेदन देतो, जिल्हा अधिकाऱ्यांकडे आम्ही निवेदन देतो, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आम्ही निवेदन देतो। आम्हाला म्हणतायत की जिल्हा परिषद म्हणते की आम्ही जिल्हा नियोजनला पाठवलं, जिल्हा नियोजनचं पत्र जाते DPDCला, DPD म्हणते की आम्हाला आमच्या ह्याच्यामध्ये होत नाही, आम्ही वरिष्ठ स्तरीय पाठवतो जिल्हा नियोजनला। नियोजन म्हणते की आमच्यामध्ये होत नाही, पुन्हा प्रस्ताव जिल्हा परिषदला, जिल्हा परिषद तिथून पाठवते बांधकाम विभागाला, तहसीलदार पाठवतात बांधकाम विभागाला आणि बांधकाम विभाग म्हणते की आमच्या अंडरमध्ये येत नाही। मग शासनाच्या कोणाच्या अंडरमध्ये येत नाही, मग काम होणार कसं आणि कुठून मंजूर करणार? कलेक्टर असो ते त्यांची बाजू काढतात, मुख्य कार्यकारी अधिकारी ते त्यांची बाजू काढतात, PWD ती त्यांची बाजू काढते, सार्वजनिक बांधकामाचे ते त्यांची बाजू काढतात। मग शासनच म्हणतंय की आमच्यामधून होणार नाही, मग आम्हाला मार्ग दाखवा कुठून होईल ते। वरिष्ठ स्तरीय पण तुम्ही पाठवत नाही, मग याचा अर्थ शासनाने काहीतरी गडबड घोटाळा केला आहे। आज एवढे वर्ष आम्ही इथे या पावसामध्ये जीव घेणे प्रवास करतो, लहान मुलं शाळेमध्ये येण्या जाण्याचा प्रवास, मोठी मुलं शिक्षणासाठी अलिबागला जाण्यासाठी त्यांचा प्रवास अडकतो, त्यांना नाही शिक्षण घेत आहेत, डिलेवरीसाठी जातात, डिलेवरीच्या महिला आहेत किंवा आजारी पेशंट आहेत, आम्हाला ये जा करण्याचा पर्यायच राहिला नाही, पूर्ण संपर्कच तुटून जातो आणि कित्येक वर्ष आम्ही निवेदन करायचं, प्रत्यक्षात कागदावर कामं होतात आणि ते पण जिल्हा नियोजन म्हणते की जिल्हा परिषदमध्ये जाऊ दे, जिल्हा परिषद म्हणते जिल्हा नियोजनला जाऊ दे, कलेक्टर साहेब सांगतात की ठीक आहे करून देऊ आणि करत नाही, काय नाही। बांधकाम विभाग म्हणते की आमच्याकडे नाही, सगळ्यांचा प्रस्ताव माझ्याकडे पुरावे आहेत त्याचे।